कशी वाटली मी घातल्यावरती ते कमेंट मध्ये सांगा. बोल. साडी कशी वाटली मी घातल्यावर कमेंट मध्ये सांगा. कशी दिसत होती मी? कशी दिसत होते मी नक्की तुमच्या कमेंट वाचणार आहे. आणि नाही कमेंट केली तर कमेंट नाही केली तर त्या उद्यापासून 6 वारी घालतील. गुड मॉर्निंग. सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि इथे माझी डब्बा बनवण्याची तयारी चालू आहे. आज आहे मंगळवार आणि मंगळवारी आणि बुधवारी शौर्यचे पप्पा ऑफिसला जातात. त्यामुळे आमच्याकडे मंगळवारी आणि बुधवारी सकाळीच चपाती भाजी बनते. नाश्ता आम्ही काही बनवत बसत नाही. पण बाकी दिवशी आम्हाला नाश्ता लागतो. तर आज बनणार आहे डब्याला भेंडीची भाजी. भेंडीची भाजी आमची एकदा तरी आठवड्यातून होतेच आणि शौर्यला प्रचंड आवडते, त्याच्या पप्पांनाही आवडते. मी तर लग्ना अगोदर कधीच भेंडी खाल्ली नाही, पण लग्नानंतर मला आता आठवतं आहे की मागील 2 वर्षापासून मी खायला चालू केलेली आहे. आणि भेंडी इथे स्वच्छ धुवून घेतली मी आणि कॉटनच्या कपड्यामध्ये अशी सुकण्यासाठी ठेवून दिली आहे. पीठ मळून घेतले पटकन आणि पीठ भिजत आहे तोपर्यंत 1 ग्लासभर गरम पाणी मी पिते. सकाळच्या मॉर्निंग रुटीनमध्ये ना माझं पहिलं काम हेच असतं की गरम पाणी ग्लास भरून प्यायचं. जवळजवळ अर्धा लिटर पाणी मी सकाळी उठल्यानंतर पिते. गोट गोट करून 15 मिनटं मी अशी शांत बसलेली असते. काहीच म्हणजे काहीच नाही करत. जेव्हा मंगळवार आणि बुधवार असतो ना त्या दिवशी फक्त डब्याचं जे काही आहे तयारी ती थोडीफार करून मग बसते असं पाणी पिण्यासाठी. पण बाकी इतर दिवशी मी उठल्या उठल्या पहिले पाणी पिते, काहीच करत नाही. हे जे 15 ते 20 मिनटं आहेत ना माझे सुरुवातीचे सकाळचे, हे कोणी मला 10 करोड पण दिले ना तरी पण हा टाईम मी कोणाला देणार नाही. इतका माझा हा महत्त्वाचा टाईम आहे आणि हा टाईम जसा जातो त्यावरच माझा पूर्ण दिवस अवलंबून असतो. आज काही असा विशेष प्लॅन नव्हता, पण शौर्यला अजून 2 दिवस सुट्टी आहे तर मी आणि शौर्य माझ्या बहिणीच्या घरी निघालो. माझी बहीण चिखलीला राहते. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल चिखली कुठे आहे करून, आणि जर राहत असाल तर कमेंट करून सांगा. आम्ही 2 जण तिच्या घरी आलो. माऊ तर शाळेमध्ये गेलेली होती त्यामुळे शौर्य एकटाच खेळत होता. त्याने घरभर तिच्या खेळण्या आणि पसारा करून ठेवला होता. नंतर माऊ स्कूलमधून आली आणि ती सरप्राईज झाली. तिला माहितीच नव्हतं की आम्ही आलेलो आहोत आणि ताईने सांगितलं नव्हतं. ती आल्यानंतर इतकी सरप्राईज झाली. ती बघत होती की इतका घरभर पसारा केला आहे शौर्याने आणि तिच्या कोणत्या कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत. ती म्हणजे काही एक्सप्रेशनच देत नव्हती. तुम्ही बघू शकता की कसं ती चेकिंग करत आहे. अरे हे फटाके कोणी फोडले, म्हणजे मी शौर्याला आपटी बॉम्ब दिले होते आम्ही घरूनच आणलेले, तर तिला असं वाटलं की तिथेच फोडले. तर ती सगळं इतकं बारकाईने बघत होती की काय काय झालेलं आहे मी स्कूलमध्ये असताना. आणि त्याच्यासोबत हसतच नव्हती, बघतच नव्हती त्याला जरा वेळ. आणि इतका ती जीव लावते त्याला. मग हळूहळू 2 जण रोळले आणि मग त्यांची मस्ती चालू झाली. इथे माऊ माझी जी 2 नंबरची आत्या आहे तिच्या हातावरती मार्करने स्केच पेनने मेहंदी काढत आहे. आता मी आली म्हणून माझ्या ज्या 3 आत्या आहेत त्यासुद्धा आलेल्या. ही माझी 2 नंबरची आत्या गावी असते ती पण आलेली. त्यांना मी दिवाळीसाठी पैसे देण्याऐवजी म्हटलं साड्या घेऊयात आणि म्हणून आम्ही साडीच्या दुकानात आलो आणि खूप सुंदर साड्या होत्या. त्या तिघींनाही त्यांना आवडेल त्या प्रकारे साडी विकत घेतली आणि घरी आल्यानंतर आम्ही साड्या घेऊन इतकी मज्जा केली. साडी आवडली का तुम्हाला? मला आवडलं श्वेता, श्रद्धा.
हा कलर तुला आवडला? तुम्हाला ही आवडली का? साडी आवडली का तुम्हाला? 650. ही कितीची आहे का ताई? नाही नाही, ही 675 आणि ती पण तेवढीच ही 1000ची आहे. ही 1000ची आहे आणि ही बिल होतं ना. हो. तुझ्या नवारी साड्या खूप महाग आहेत. ही कितीची आहे ब्ल्यू वाली? या सगळ्यात 675 आणि आत्याची फक्त 985. स्वस्त पडल्या. जाऊ दे ना, तुम्हाला आवडली का ते सांगा. तुम्ही कुठे गेले? साडी आवडली ना? तिथे नो रिटर्न नो एक्सचेंज आहे. चांगला ब्लाऊज शिवा. ब्लाऊज शिलाई जी आहे ना तुम्हाला ती देण्यात नाही येणार आहे. आणि परकर पण मी तिला म्हटलं 500 रुपये टेकवल्या, हातावर ते परवडले असते दुकानात गेल्यामुळे. मला तर वाटतं मी पहिल्यांदाच साडी घेतली तुम्हाला. महागात पडतं ना मग. पण मी साडी तुम्हाला पहिल्यांदाच घेतली मला वाटतं. आज मी साड्या कसं घालून हा, असं घातल्यावरती माझ्या आठवण. तुझी साडी घातली की मी म्हणून ही स्वतःची साडी घातली की म्हणून हिची साडी. आता पण तुझी साडी आहे ना, इतकं सूत चांगलं आहे ना, मला आजीचीच आठवण आली. म्हणून ते पैसे म्हणूनच घेतले होते. रासूची एकदम भारी. पण खरंच एक नंबर आहे. पण मीटर आलं. खूप सुंदर आहे साडी ही. हे बघ, काम पण काय केलंय. सवारी जरी घातली तरी कळणार नाही है ना. खूप सुंदर आहे. साडी सुद्धा खूप सुंदर. तुम्ही खा, आईस्क्रीम खाऊन घ्या तुम्ही. आईस्क्रीम फिनिश कर. कलर नाही हा म्हणून विटकरी रंग छान आहे. उलटा घेतलायस सुंदर. वाव, आत्या तू एक नंबर दिसणार आहेस. सगळ्यात एक मी लग्नात घालणार आहे साडी अशी नाही. हो, लग्नात काय ब्लाऊज शिवून घे. मस्त छान आहे तुझी पण आत्या. खूप सुंदर आहे ही पण. कोणाचं लग्न? हिच आहे ना. कोणाचं? वाव, कसली भारी दिसते बघ ती. साडी घातली. 60 रुपये. ए, हिच्यावर डार्क कलरचा ब्लाऊज शिवला ना, साडीचा न शिवता. हा, वेगळ्या कलरचा वेगळ्या कलरचा. आता हे बघ कॉन्ट्रास्ट कसं दिसतंय भारी तिचं. हा कलर पण. मला पण सारखं ब्लाऊज सेम नाही आवडत. हा, मला पण. हा, याच्यावर चॉकलेटी किंवा मरून. काय हा बघ, हा बघ. हा, आता तू याच्यावर ग्रीन घातला ना, बॉटल ग्रीन डार्क, तरी सुंदर दिसेल. मस्त आहे ना. मी ब्लाऊजच घेते याच्यावर है ना. ते काय बुजगाव ना केलं. उलटी घातली आणि तरी म्हटलं सगळं डिझाईन वर अरे ती उलटी डिझाईन खावर घेतली खाली. पण छान आहे. असं कळतं ना बघ. म्हणजे सिम्पल, इझी टू कॅरी आणि लग्नात पण घालू शकतो. नाही पण अशी पण घालू शकतो. घातल्यावर कळेल. हा काय नाही, छान त्याच्यामध्ये आहे. कलर फिरता कलर आहे थोडा. फिरता येतो एकदम भारी वाटेल तिला कलर. कुठली साडी चांगली मिळते. हो, आता ही बघ, ट्राय हिला आहे ना, हिला नाही तिने घातलीच नाही ना आत्या. हिरवट कलरचा ब्लाऊज असतो. नाही, डार्क मरून, डार्क चॉकलेटी. चॉकलेटी चांगलं वाटेल. डार्क चॉकलेटी चांगला वाटेल. वाव, मस्त. आता तुझी चॉईस छान आहे. एकदम भारी. मस्त आहे ना. नाही कलर मी वाटतच नाही 600ची साडी आहे. 675ची आहे ना. ती आत्या बोलते महाग आहे. पण मला ते डिझाईन नको. खूप स्वस्त पडली. नाही, खूप सुंदर आहे. लग्नात वगैरे कार्यक्रमात, जे रात्रीच्या वेळेला स्पेशली छान दिसतात या साड्या. हा, लाईट मध्ये. आले दुकानात घड्या मोडल्या. घाला घड्या. या होत्या त्या ज्यांनी ओपन केलं. गिरायकांनी घड्या घालायचे का?
हे बघा अशामध्ये डार्क मध्ये ब्लाऊज असा डार्क याच्यात खूप डार्क जरा नाही ग्रीन डार्क ग्रीन वन म्हणजे है ना. हे बघ ना हे कसं दिसतं असं. जर मिळालं तर रेडीमेड घेणारे रेडीमेड ब्लाऊज छोटे म्हणजे आमच्या साईजचे ब्लाऊज आहे ते आमच्या इथे एका बाईकडे रेडीमेड का म्हणजे छोटी साईजचे कसे रेड आणि लांब बाया वगैरे येतात अशा चांगले. याला तू हिरवा बोलते ना, तो एकदम डार्क मध्ये असतो. बॉटल ग्रीन. त्याच्या शेडचा पण वाटेल आणि एकदम मस्त पण दिसेल. हिंदी ड्रेस घातला ना असा पण कलर होता साडीचा आहे ना. हा तसा पण होती ना मोरपंखी होती. त्याच्यात होती. नाही तिला नको डिझाईन नको होती. हे बाई हे नको होतं मला. नको का? तीच डिझाईनच शो आहे त्याची. छान आहे पण आता बारीक डिझाईन. चमकायला मला ते नाही पण बारीक डिझाईन पण छान आहे आजकाल. नाही आता ती तुला कलर छान दिसेल. हा ना आधी मी असा कलर तो कलर कोणाला पण सूट होईल. कोणाला पण चांगलं उलटी घडी घातली. घाल घाल उलटीच घालते पडणार नाही मोती. घाल उलटी. तसे ते नाही म्हणजे आता नाहीतरी या साड्या आपण कुठे रोज धुतोय ना. कधीतरी घालणार. पडतात ना ते. चलो स्वयंपाकाला काय हे जेवायला काय. ए शिमला मिरची भाजी खाणार आत्या. शिमला मिरची बटाटा. खिचडी भात करू का. भूक नाहीये खिचडी भात पापड लोणचं. तीन चपात्या आहे. थोडंसं वरण पण आहे. खिचडी भात. नाकातून लगेच पाणी आलं आईस्क्रीम खाऊन. हो हो याने बघ पाय भरला की माझा. थांब. फिरता कलर आहे ग. हो फिरता बोलली ना तुला ग्रीनिश आणि हे ग्रीनिश आहे बघ ना सुंदर आहे. याच्यात दिसतंय कसं. हो हे काय फिरता मी कलर. बोलली ना मग तुला फिरता कलर आहे. तो आत्याचा फिरता नाही एवढा. एक नंबर दिसतोय फिरल्यावरती. मस्त एकदम असं कळतंय ना ग्रीन आहे बघ खाली. ग्रीनिश. ह्याला पण वेगळा कॉन्ट्रास्ट कलर पाहिजे ब्लाऊज. चला तर आम्ही साड्यांच्या खरेदी करून आलेलो आहोत. खूप स्वस्तात मस्त साड्या आम्हाला मिळालेल्या आहेत आणि आता आम्ही जेवण करणार आहोत. जेवणाला खास काय. हॅलो इकडे व्यवस्थित ये ना. ही आहे माझी माऊ. माऊ हॅलो करा. हॅलो. सो माऊला तुम्ही पाहिलंच असेल त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये भाऊबीजच्या, तेव्हा आमच्या घरी आली होती आणि तिच्या घरी आज आम्ही आलेलो. मस्ती करताय. शौर्य पियानो वाजवतोय आणि खूप धम्माल मस्ती चालू आहे आज दिवसभर. आम्ही फोटो काढू. ओके ओके ओके. वाजवा. अरे किती सुंदर वाजवता. या दोघांची खूप मस्ती चालू आहे आणि दोघ जण आता काय करणार आहात. मस्ती करून झाल्यावर जेवण. पोटभर जेवण करून सुसू करणार आहेत गंदे. चला तुम्ही खेळा आम्ही तिकडे बसतो. पुढे बस बेटा. ओके आवाज नका करू खूप खूप. माऊ नो जम्प. ओके चला. आमचे जे मेन शेफ आहेत त्यांना आपण विचारू की काय जेवण आहे मेनू. शेफ खिचडी. तर यांनी आधी शिमला आणि बटाटाचा बेत केलेला. चहा 8 वाजता चालले. आता आमची एक आत्या आहे तिला लहानी आत्या असं बोलतात सगळेजण, पण ती मोठी आहे 2 नंबरची आहे आत्यांमध्ये आणि ती आलेली आहे गावावरून. तिला चहा प्यायला खूप आवडतो. ती कधी पण किती पण चहा पिऊ शकते. सो तुमच्यापैकी कोण चहा इतकं जास्त पितं प्लीज सांगा. कधी पण वेळी चहाप्रेमी कोण आहे त्यांनी कमेंट करा.
ती प्रचंड चहाप्रेमी, म्हणजे ती रात्री झोपेतून उठून पण चहा बनवून पित असते. 2 वाजता 3 वाजता कधी पण ती चहा पिते. सो तिने आज सांगितलेलं आम्हाला की ती आजपासून मिशरी सोडणार आहे. मिशरी पण तिला खूप प्रिय आहे. मिशरी पण ती किती पण वेळेस लावते. आणि आज तिला इथे बळच म्हणजे थांबवले. ती जात होती दुसऱ्या आत्याच्या घरी, तर त्यांना थांबवले. तर ती विचारते की मिशरी असेल तरच मी थांबेल. आणि ती असं पण म्हणाली होती की मिशरी आजपासून मी सोडणार आहे, पण आता बोलते की मिशरी असेल तर थांबेल. सो आम्ही तिला खोटं खोटं सांगितलं की मम्मीची मिशरी आहे. तर बघू आता. अच्छा, एवढीशी मिशरी आहे मम्मीची. माझी मम्मी पण मिशरी लावते. तर माझ्या मम्मीने आहे ना मिशरीचा बॉक्स का काय पॅकेट आणून ठेवलं होतं इथे ताईच्या घरी. ते ताईने फेकून दिलेले. आम्ही तिला रागवतो मिशरी लावल्यावरती. आणि त्यातली आता थोडीशी मिशरी इथे डब्यामध्ये सापडली आहे. त्याच्यामध्ये या दोघींना आम्ही फिट करणार आहे. काय करताय तुम्ही? ओके. तर इकडे असे हे दोघे चिल्ले पिल्ले खूप मस्ती करतात, खूप खेळतात. सगळा गोंधळ चालू आहे. चला तर मग जेवणाचा एक व्हिडिओ दाखवू आम्ही. चहा हो हो झाला चहा. तर चहा विचारते ती. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद. नंतर जर काही शूट केलं तर मी ऍड करेल या व्हिडिओमध्ये. ओके. साडी का आणली? आता या बायका साडी ट्राय करणार आहेत. 6 वारी ट्राय करतायत हिच्यावरती. या आजींचं नाव आहे ऑरेंज आंटी. या आमच्या ज्या आत्या आहेत त्यांना आम्ही ऑरेंज आंटी बोलतो. त्यांचं खरं नाव बेबो आहे. यांनी जत्रा बनवली आहे. बस तुमची जत्रा आहे का? याला ऑरेंज आंटी आता मोरपंखी आंटी बनताय. डार्क मोरपंखी मोर बनताय. म्हणजे ती जेव्हापासून तिचं लग्न झालंय तेव्हापासून ती 9 वारी घालते. हो ना आत्या? तिने एकदा पण 6 वारी साडी घातलेली नाही आतापर्यंत. हा, एकदा असंच तिने ट्राय करून फोटो काढला. पण लग्न झाल्यापासून ती आतापर्यंत 9 वारी साडी रोज घालते. आता त्यांना जमत नाहीये 6 वारी घालायला. बायकांचा इथे प्रचंड गोंधळ. मच्छी मार्केट. आता इथे प्रोफेशनल साडी घालणाऱ्या आलेल्या आहेत. स्वतःचा पदर लावते. उलट झाले वाटतं. उलट कोणाला माहिती इकडे का पदर इकडे. सगळ्यांना माहिती दिसतंय व्हिडिओ मध्ये. त्यांना ते हे काय असतं ना फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा त्यांना कळणार नाही. अच्छा. अशा प्रकारे ऑरेंज आंटी लाजताना थोड्याशा. नाही आत्याला घालून बघ कशी दिसते. हा थांब. ट्रायल सगळ्यांना देणार आत्या तुझी. तुमचा चहा टेस्टी आहे का? अगं सावारी नाहीये. खुश? सावारी नाहीये. खुश का? खुश चहा मिळाला म्हणजे खुश. ओके. चला इकडे या खूपच लाजत आहेत. हसू नका. लाजत हसता ना तुम्ही. अरे तुम्ही आमची गाठ सोडली. मेन गाठ एक होता. खोटलं होतं ना साडीला. ऍक्च्युली त्यांची फिगर चांगली आहे पण ती साडी फुगली आहे. बापरे. नको खोचली. हा माता हे बघ असं घ्यायचं. तिकडून घे ना. ओके. आता रॅम्प वॉक करून दाखव. हात दाखवा. अगं हात वाकडा होतो की नाही. असं कर ना ग. असं नाही. असं एकदम तसं ठेव आणि तिकडनं पदर घेऊ दे ना खांद्यावरती. असं थांब जरा एक.
थांब ना इकडून जरा असं. हा, असं घे खांद्यावर घे थोडं बरोबर सुंदरी घे. सुंदरी नाही. आहा. चालेल ना ताई थोड्या. थांबा. पोट ही खरंच छान दिसते ना साडी. खूपच सुंदर. साडी छान दिसणार आहे हे घातली. थांब ना जरा. जेवण येतं का? येतं. कसा मुलगा शिक्षण किती? पिक्चर बघितला आहे मी त्याचा परिणाम. स्थळ पिक्चर. शिक्षण किती आपलं? परिणाम. 7 क्लास. ते पण इंग्लिश मध्ये सांगते. इंग्लिश मीडियमला होता का? 7 पास 7 पास. 7वी पास बोला की 7वी पास. का नापास? पास. अच्छा पास. ओके 7वी पास. आणि गावाकडचा मुलगा चालेल का? अच्छा नीट करतोय. तुम्ही आई का त्यांच्या? तुम्ही त्यांच्या आई का? मी आई समान. शेजारच्या आई समान. कसा मुलगा हवा माझी तुम्हाला? बहीण आहे. हे तू तसं नको करू. बहीण. म्हणजे त्यांनी स्वतःला 16 वर्षाचं सांगितलंय. 1 लाख पगार. 1 लाख पगार. 1 लाख पगार बस. एक तुमची साडी 7. त्यांचं ठरलेलं आहे 1 7. कसं वाटतंय तुम्हाला 6 वारी घालून? कसं छान दिसतंय. किती सुंदर ना. असं वाटतंय की खूपच नितांबानी चालेल. तुमका ठुमका लगाव थोडा. ठुमका लगाव ना ताई. हे आता तो पुढे घे, पुढे घे जरा. जास्त पुढे घे. आता तुम्ही त्या दिसतात. हे आता नको. खूप लांब गेले. युपी आलं युपी. महाराष्ट्रात या. थोडं मागे घेऊन महाराष्ट्रात या. बघ ना तुझी चॉईस शेवटी. साडी कोणाची? हेअरस्टाईल पण मॅच होतीये हो चांगली. आत्या ती घेऊन टाकेल तुला ती 9 वारी दिली. लग्नात घाल, साडी दान कर. हे आत्या तू अशा साड्या घालायला ट्राय कर. म्हणजे चालू कर. आता तू बघ ना. साडी पण स्वस्तात आणि दिसते पण छान. अशात बघ. तिने बघितलंच नाही तिला. मस्त असं वाटतच नाही ही नऊवारी घालते साडी. हे आत्या तू केलंस नऊवारीची. 72 ना? 72च्या आहेत या. म्हातारी असं आहे ना मारवाड्यांची आजचा ब्लॉग ऑरेंज आंटीच्या नावे. जाऊ दे आता काही वर्ष वापरते. उगाच ती घेतली. अशा 2 घेतल्या असत्या तुला. हिच्यावर ट्राय कर. 2 ना. तुझी पण घालून खरंच चुकलं. अगं तू खरंच इतकी सुंदर दिसतीये. हे आता तुला ना 72 वर्षाची वाटते तरी का तू? वय नको सांगू ना. पण ती साडीवर साडी घालते तर केवढं डबल दिसत. तिचा पोट दिसतंय एवढं. माझं पोट तेवढं आहे. चला तिला ट्राय करायला. काय आहे तुमच्या फिगरचा राज? उपाशी राहणं. उपाशी राहणं. एक खेळ ऐकला तू. उपवास करतो. आठवड्याचे 4 उपवास. चला आपला ब्लॉग एंड करूया. ओके तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला प्लीज कमेंट मध्ये सांगा. आमची ऑरेंज आंटी आवडली का? ऑरेंज आंटीची साडी कशी वाटली आणि ऑरेंज आंटी आवडली का आम्हाला सांगा. आणि ऑरेंज आंटी तुम्ही हा ब्लॉग बघणार का? सगळ्यांना विचारा साडी कशी वाटली मी घातल्यावरती ते कमेंट मध्ये सांगा. बोल साडी कशी वाटली मी घातल्यावर कमेंट मध्ये सांगा. कशी दिसत होती मी? कशी दिसत होते मी नक्की तुमच्या कमेंट वाचणार आहे. आणि नाही कमेंट केली तर मी या सावली त्याला नाही पण छान घालणार. दिसेल, आहे ना? तुला छान दिसेल बरं का तर कलर. कमेंट नाही केली तर त्या उद्यापासून 6 वारी घालतील. है ना? गोरी असल्यामुळे हिला तर चला, बाय. तुझ्याकडे अशी काठपदरी साडी घालते. अशा काठ